नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ड्रायव्हर भरती आलेली आहे, म्हणजेच विविध क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती आहे। सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्या ड्रायव्हर भरती आहेत त्याची तयारी जी आहे ती तयारी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेत असतो। आता रिसेंटली बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर भरती आहे, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची देखील ड्रायव्हर भरती चालू आहे। या भरतीसाठीचे आवश्यक असणारे आपण प्रश्न पाहत आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जाणार आहेत। मुंबई हायकोर्टची जी काही ड्रायव्हर भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 7वी पास असणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की जे टेक्निकल प्रश्न आहेत ड्रायव्हर भरतीसाठी विचारले जाणारे त्याची लेक्चर सिरीज आपली सुरू आहे। कालचं आपलं एक जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण 4 महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित 4 मुद्दे पाहणार आहोत। ज्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वीचं लेक्चर पाहिलेलं नाही त्यांनी काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन पहिलं लेक्चर पाहायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे राहिलेले जे काही 4 मुद्दे आहेत ते लक्षात येणार आहेत। तर मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया। मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आज आपल्याला जे 5 महत्त्वाचे मुद्दे पाहायचे आहेत ते कोणकोणते आहेत, तर आपल्याला इलेक्ट्रिकल सिस्टम जी आपली गाडी आहे त्याच्या इलेक्ट्रिकल सिस्टम बाबत काही प्रश्न विचारले जातात। तर मग ते कशावरती आधारित असतात, तर बघा, बॅटरीचे कार्य काय आहे किंवा चार्जिंग आणि देखभाल याविषयी देखील आपल्याला तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो। इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये गाडीचं काय विचारलं जातं आपल्याला की जी काही गाडीमध्ये बॅटरी आहे त्या बॅटरीचे कार्य, चार्जिंग आणि देखभालीविषयी देखील आपल्याला तिथं विचारलं जाऊ शकतं। मित्रांनो, हे जे काही पॉइंट मी तुम्हाला दिलेले आहेत त्याचं डिटेल विश्लेषण मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। रोज याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, हेडलाईट, टेल लाईट, इंडिकेटरचे कार्य आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्व म्हणजे वायरिंगच्या समस्या। जे आपण गाडी चालवतो त्याचं जे काय टेल लाईट आहे, हेडलाईट आहे किंवा जे इंडिकेटरचं कार्य आहे, इंडिकेटर कोणत्या बाजूला लावायचा असतो, कोणत्या वेळेला लावला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गाडी ज्या वेळेला खूप लांब घेऊन जात असतो किंवा गाडीच्या वायरिंगमध्ये काही बिघाड आला त्यावेळेला आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं। त्यामुळे तुम्हाला गाडीच्या वायरिंगच्या समस्या आणि त्याचं छोटं मोठं सोल्युशन याच्यावरती देखील खूप सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। हा जो पॉइंट आहे तो मित्रांनो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। हे जे काही उर्वरित पॉइंट आहे ते पॉइंट तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, परंतु याच्यातील काही डिटेल गोष्टी देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर अल्टरनेटचा उपयोग जो आहे, जो अल्टरनेटर असतो त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे देखील आपण पुढे जाऊन पाहणार आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे 6वा, बघा, टायर व अलाइनमेंटचे महत्त्व। अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की जे काही टायरचं प्रेशर आहे, टायर घासण्याची कोणकोणती कारणे आहेत, टायर घासत असेल तर त्याला आपल्याला काय सोल्युशन दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे हा देखील पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे। आणि व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंगची काय गरज आहे, व्हील अलाइनमेंट कशासाठी करायची, किती किलोमीटर नंतर करायची आणि ते करत असताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजे, आपण ज्या वेळेला व्हील अलाइनमेंटला गाडी घेऊन जातो त्यावेळेला तिथं कोणत्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत हे देखील पाहणं अतिशय गरजेचं असतं। व्हील अलाइनमेंट नंतर बॅलन्सिंगचं देखील त्याच पद्धतीनं गरजेचं आहे। त्यामुळे हे देखील पॉइंट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। स्टेपनीचा टायर जो असतो त्याचा उपयोग कशा पद्धतीनं केला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी कशी असली पाहिजे, या देखील गोष्टी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, परंतु याच्यावरती तुम्हाला फिरवून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही येणारे जे लेक्चर आहेत ते पाहायचे आहेत। तुम्हाला ह्या गोष्टी सर्व माहीत आहेत, ज्यांना माहीत नाही त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे, परंतु ज्यांना माहीत आहेत त्यांनी देखील हे व्हिडिओ पाहायचे आहे, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला बारक्यातली बारकी गोष्ट मी कव्हर करणार आहे। त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे इंधन प्रणाली। आता इंधन प्रणाली काय आहे, आपली जी गाडी आहे ती गाडी इंधनवरतीच चालत असते, मग त्याचा कशा पद्धतीनं वर्किंग असतं, इंधन प्रणाली कशा पद्धतीनं असली पाहिजे, त्याच्यामध्ये फ्युअल फिल्टरचं काय असतं, इंधन पंपांचे कार्य काय असतं, त्याचबरोबर इंधन टाकीमध्ये घाण जाण्यासाठीचे कोणकोणते उपाय आपण केले पाहिजे, इंधन
प्युअर आहे का नाही ते कशा पद्धतीने आपण चेक केलं पाहिजे, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला इंधन प्रणालीवरती देखील खूप सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यावेळेला आपण गाडी चालू करतो त्यावेळेला रोजच्या तपासणीसाठी आवश्यक कोणकोणते मुद्दे आहेत आणि ते कशा पद्धतीने चेक केले पाहिजेत, त्याचे पॅरामीटर काय असणार आहेत हे देखील मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. की जसं की इंजिन ऑइल असेल, ब्रेक ऑइल असेल, त्याचबरोबर टायर प्रेशर असेल, क्लच वायर असेल, कूलंट असेल, इत्यादी जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण रोज चेक करणं गरजेचं असतं त्या देखील मित्रांनो मी तुम्हाला तिथं कव्हर करणार आहे. आणि आपल्याला गाडीच्या दुरुस्तीसाठी जे कोणकोणती छोटी मोठी उपकरणं आपल्याजवळ असली पाहिजेत हे देखील मी तुम्हाला तिथं कव्हर करणार आहे. मित्रांनो हे आपलं आजचं दुसरं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये आपण फक्त सिलेबस पाहिलेला आहे. आपण जे पाठीमागचे 2 लेक्चर जो सिलेबस पाहिला की वाहन दुरुस्तीसाठी कोणकोणत्या बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात त्या सर्व बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे मित्रांनो. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे ते बटन प्रेस करायला विसरायचं नाही. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ रोज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.